मेरा जूता है जापानी, पतलून है हिंदुस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मी इतकी बिचारी भाबडी गरीब मुलगी आहे, त्याच्यावरती कार्तिकेय एवढा माझा छळ करतो, एवढा मला मारतो, तरी मी त्याला साथ देतेय. घर एक लेटेस्ट असेल तर बापरे हिंदी मधलं तिसरं काहीच नाही कळलं. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, प्रेमास रंग भरताना दुनियेस का डरावे. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या आणि आवडत्या मालिकेच्या सेटवर, म्हणजेच रमा राघव या मालिकेच्या सेटवर. आणि माझ्यासोबत आहे राघवचे दादा आणि वहिनी. सो कसे आहात तुम्ही दोघे? एकदम मस्त मस्त, मजा करतोय. लग्न झाले, सत्यनारायणाची पूजा आहे. सो सेटवर एकूणच काय वातावरण आहे? एकदम छान वातावरण आहे, आनंदी वातावरण. नवी नवरी घरात आल्यानंतर जितकी उत्सुकता असते आणि मजा असते तितकीच आम्ही सुद्धा करतो आणि ती एन्जॉयमेंट चालू आहे. आणि आता खूप टाईट स्केड्यूल्स होतोय लग्नानिमित्त. स्वतः लग्न झालंय त्यामुळे एक फ्री किंवा रिलॅक्स मोड आहे. हो आहे ना, की आता जरासं रिलॅक्स वाटतंय, कारण ती जी सगळी गडबड चालू होती लग्नात आणि ती एकंदरीत तुम्ही आधीही पाहिली असेल की सगळाच गोंधळ होता. सगळं ते सेट वगैरे सगळं खूप कलाकार, बरेचसे कलाकार, मग त्यांचं सगळं आवरणं हे करणं. तर आता ते कुठेतरी शांत आहे. आता सगळं एकदम आम्ही सुरळीत सगळं पार पडतोय. ऍक्च्युली लग्नानंतरचं ते घरातलं वातावरण तसंच तसं एकदम ओकं पण वाटतंय. म्हणजे ते तेव्हा करताना खूप गर्दी असं पण वाटत होतं, पण आता ते एकदमच गेल्यामुळे असं होतं की अरे आता कंटाळा आला जरा, तेच बरं होतं असं वाटतंय. अगदीच. पण इंटरव्ह्यू तर होतच राहील, पण एक सेगमेंट आहे गेस दी सॉन्ग. सो काही इमोजीसच्या आधारे तुम्हाला सॉन्ग गेस करायचं. सो रेडी आहात? हो. गाणी किती ऐकता तुम्ही? गाणी खूप ऐकतो. इंग्लिश, हिंदी, मराठी, कोणती गाणी? मराठी आणि हिंदी जास्त. मराठी आणि मराठी जास्त. सो रेडी आहात? पहिलंच आहे हे. आणि कुणासाठी? कोणी जो पटकन बोलेल तो. नाच रे मोरा आंब्याच्या. बरोबर आहे, तेच आहे. बघा नेक्स्ट आहे हे चॉकलेट लाईम ज्यूस. मी पहिलं बोललो चॉकलेट बोललो ना. चॉकलेट लाईम. अरे हे कसं गाणं होऊन जाऊ द्या. 4 ओळी गाण्याच्या. चॉकलेट लाईम ज्यूस आइसक्रीम टॉफिया हर वक्त लगती है सारी सहेलियां, ये कौन सा मोड़ है उम्र का. So 2-0. So श्वेता, कम ऑन नेक्स्ट. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला. 1-1. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. 3-1. रंग भरताना दुनियेस का डरावे. ह्याला दाखवू नको आधी. हे हिंदी आहे. अच्छा. जुनं गाणं आहे, पण तुम्ही ऐकलेलं असेल. ह्याचा काय अर्थ होतो? तो फ्लॅग आहे. तो कोणत्या देश काय? हिंदी आहे ना हे? मेरा जूता है जापानी, पतलून है हिंदुस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. कोंबडी पळाली. हे यार टाय झाले परत. नाही टाय नाही, मी पहिल्यांदा बोलले. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. तुला जास्त आवडतं हे तरी मी ओळखलं. तो नेक्स्ट आहे हे, आणि हे सुद्धा फार फेमस. तुम्ही ऐकलं चॉकलेटचा बंगला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर. मी ओळखलं पाहिजे. पण गातीये मी ना, सो मला तू एक मार्क. अच्छा, मी गातीये, मग मला तुझे सगळे मार्क्स दिले पाहिजे. बरं, हे गाणं तर कपल साठीच आहे. सो बघूयात आता कोण गेस करतंय. हिंदी सॉन्ग आहे. हिंदी आहे का हे? हंसते हंसते कट जाए रस्ते, दुनिया यूं ही चलती रहे, खुशी रहे या गम, बिछड़ेंगे ना हम, बिछड़ेंगे ना हम, दुनिया यूं चलती रहे. नाकावरच्या रागाला औषध काय?
रुसवचनाचं म्हणणं तरी काय. सो एरवी मालिकेत तरी कार्तिकेच्या नाकावर जास्त राग असतो. सो पूजा काय सांगेल यावर? काही नाही, मी इतकी बिचारी भाबडी गरीब मुलगी आहे, त्याच्यावरती कार्तिकेय एवढा माझा छळ करतो, एवढा मला मारतो, तरी मी त्याला साथ देते. अगदी जर लास्ट आहे आणि हे ट्रेंडिंग सुद्धा आहे, मी ऐकलं तसं. मराठी हिंदी मराठी हिंदी. घर एक जवळच घर फार ट्रेंडिंग आहे, मी ऐकलंय. Trending आहे? Instaवर तर. घर एक लेटेस्ट असेल तर बापरे हिंदी मधलं नाही, ह्याचा तिसरं काय? काहीच नाही तिसऱ्याचा कळलं. अर्थ खूप झाला fan काय? आहे. ॲनिमल मधलं वगैरे आहे का हे? ना. कुठल्याच चित्रपटाचं नाहीये, नॉर्मल एका मुलाने अच्छा. गायलं आहे. नाही मला इमोजीस थ्रू तुम्ही गेस करू शकता. घर एक आणि हा टेररिस्ट आहे. आता काय हा, मग त्याला मराठी किंवा हिंदी. आतंकवादी. अजून घर एक जवळ आहे. आतंकवादी. घर एक चोर. घर एक आ. चोर. चोर घरी की चोर? हा एक गाण्याचं घर नाव तेच आहे. घर एक चोर. मेरे घर आए एक चोर. मेरे हे घर trending आहे हा का? Oh, sorry. हा मेरे घर आया एक काय मेरे चोर हा. मेरा नाम है. मी ऐकलंच अरे हो मी थोडस हे झालं ते थोडं थोडं म्हणजे असं नाही, पण तो आतंकवादी जास्त वाटतोय चोरापेक्षा. मला मलाही ते गाणं पूर्ण नाही माहिती. ठीक आहे, पण तू जिंकलास आता. अगदी तुम्ही यापैकी जे कोणतं गाणं तुम्हाला आवडलं असेल त्या गाण्यातल्या 4 ओळी प्रेक्षकांखातर होऊन जाऊ दे. आपल्या दोघांना येईल असं हसते हसते. ती मला नीट नाही, येत नाही तिला का? येत नाही. हृदय वसंत फुलका. हा, तेच हा, असं ते झोप best येतं. आहे. हा, Evergreen. हा, एव्हरग्रीन आहे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. प्रेमास रंग फुलताना दुनियेस काढरावे. हृदयी वसंत डान्स पण फुलताना. करायला लावला पाहिजे. अगदी थँक्यू सो मच तुम्हा दोघांची गप्पा मारून आणि हा सेगमेंट खेळून मला खूप मजा आली. पण तुम्हाला कसं वाटलं? खूप मज्जा. धमाल. हा खरंच मज्जा. इट्स मज्जा रिअली खरंच मज्जा. नाही, मला याच्यानं कळलं की मी किती ट्रेंडिंग मध्ये अपडेटेड नाहीये हे मला आता कळलंय त्याच्यामुळे. आणि आम्हाला असं शूट करता करता खरंच तुम्ही असं इंटरव्ह्यू घ्यायला येत राहाल तर आम्हाला खूप बरं वाटेल. कारण एक खूप असं छान एक वेगळेपणा येतो सेटवरती. आपली बौद्धिकता ते पण हो. बघताय त्याच्यातून त्यामध्ये जास्त. मालिकेत सध्या खूप चांगला ट्रॅक सुरू आहे आणि प्रेक्षकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. सो लग्न झालंय, सत्यनारायणची पूजा झाली आहे. सो जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? खरं तर आता म्हणजे लग्न तर आता तुम्ही बघालच येत्या रविवारी महा एपिसोडमध्ये. आणि आता सत्यनारायणाची पूजा झाली आहे. अजून खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आम्ही आता शूट पण करतो आहे ते. आणि ते करताना आम्हालाही असं होतं की अरे बापरे हे होणार आहे. सो ते प्रेक्षकांसाठी सुद्धा असेल. आम्ही हे विचार पण नव्हता केला की हे असं घडणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघत राहा रात्री 9 वाजता रमा राघव. कारण ती मजा आहे. आता तुम्हाला सगळे असे पत्ते ओपन होतील तुमच्यासाठी. हो, खरंच आता तुम्हाला कारण एक असतं ना की आता लग्न झालं की तो एक टप्पा आता पार पडला की जो एक नायक नायिकाचं जे असतं की बाबा लग्न तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे खूप कठीण असतं. आणि ते तुम्ही आता बघतच आलात. तर आत्ता पुढे काय ही जी उत्सुकता आहे ती तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि बरंचसं आहे त्यात आणि ते आम्ही रिव्हील नाही करू शकत आता. पण ते तुम्ही खरंच बघत राहा रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर. अगदीच थँक्यू सो मच. आणि या मालिकेसाठी तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.